वाचवा, कुणीतरी वाचवा. मुसळधार पावसात एक आवाज संपूर्ण शेतात घुमत होता. काळे कुट्ट ढग होते. विजांचा कडकडाट सुरू होता. शेताच्या मध्यभागी चिखलाने भरलेला एक शेतकरी तडफडत होता. त्याच्या शरीराची हालचाल थांबू लागली होती. त्याच्यापासून अवघ्या काही फुटाच्या अंतरावर एक महिला बेशुद्ध पडली होती. संपूर्ण परिसर रिकामा होता. मदतीला कोणीच नव्हतं. पण त्या शेतकऱ्याचे दोन बैल त्या दोघांभोवती चक्राकार फिरत होते, हंबरडा फोडत होते. आणि त्या क्षणी जे घडलं, त्या दोन मुक्या जीवांनी, दोन बैलांनी जे केलं ते पाहून अख्खा महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश हादरून गेला. शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडलेली, त्याची पत्नी बेशुद्ध, तो तडफडत होता. पण दोन बैलांनी पुढे जे केलं त्याने सगळीकडेच या चमत्काराची चर्चा सुरू झाली. मग काय घडलं होतं त्या दिवशी त्या शेतात? अचानक वीज पडल्याने तो शेतकरी तडफडत होता. पण बैलांनी नेमकं असं काय केलं की ज्याने सगळा देश हादरला? चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट. पुणे जिल्ह्यातील एका लहानशा आणि निसर्गरम्य गावात एक घटना घडली, जिथे एक शेतकरी, ज्यांचं नाव साहेबराव पाटील, कष्टाळू शेतकरी होते, आणि त्यांची पत्नी सुनीताताई हे एके दिवशी शेतात गेले होते. वातावरणात उष्णता होती, पण अचानक पाऊस सुरू झाला. विजांचा कडकडाट होऊ लागला. एक वीज सरसरत त्या दोघांच्या मधोमध पडली. दोघेही लांब फेकले गेले. साहेबराव पूर्ण चिखलात माखले होते. शेवटचे काही क्षण त्यांचे राहिले होते. त्यांची पत्नी निश्चित पडली होती. पण त्यांच्या सोबत त्यांनी बैलगाडीला झुंपून आणलेले दोन बैल, एकाचं नाव सर्जा आणि दुसऱ्याचं नाव राजा, चक्क पांडुरंगच बैलाच्या रूपात धावून आला. आणि पुढे जे झालं त्याने देश हादरला. खरं तर एक छोटंसं कुटुंब होतं. साहेबराव पाटील, पत्नी सुनीताताई आणि त्यांचा मुलगा अनिकेत हे त्यांचं छोटंसं कुटुंब. पण त्यांच्या कुटुंबात अजून दोन व्यक्ती होते. एक होता सर्जा आणि एक राजा. साहेबराव नेहमी त्यांच्या बैलांना कुटुंबाचा भाग मानायचे. साहेबराव आपल्या बैलांना जनावर नाही तर पोटक्या लेकरांसारखं जपायचे. सकाळी उठल्या उठल्या ते चहा पिण्याआधी गोठ्यात जायचे. सर्जा राजाच्या कपाळून प्रेमाने हात फिरवायचे, त्यांना कुरवळायचे आणि मगच त्यांच्या दिवसाची सुरुवात व्हायची. सर्जा आणि राजा दिसायला राजबिंडे, उंच बांधा, शांत स्वभाव आणि मालकावर जीवापाड प्रेम. साहेबराव शेतात जिथे जातील तिथे हे दोघं त्यांच्या सावलीसारखं माग असायचे. आता अगदी ते साहेबराव देखील बैलांवर प्रेम करायचेच, पण त्यांची पांडुरंगावर निस्सीम भक्ती होती. अनेक वेळा त्यांना पांडुरंगाच्या भेटीला जाता यायचं नाही. कधी कधी विठ्ठलाची वारी त्यांची चुकायची. त्यावेळी त्यांना खूप वाईट वाटायचं. पण त्यांना माहिती नव्हतं की पांडुरंगच बैलाच्या रूपात त्यांना भेटायला येणार होता आणि संपूर्ण देशामध्ये चर्चा होणार होती. खरं तर तो दिवस अगदी विचित्रच होता, कारण की वातावरणामध्ये प्रचंड उकाडा जाणवत होता. अचानक ढग भरून आले आणि तो धक्कादायक प्रसंग संपूर्ण जगाला दिसला. त्या दिवशी सकाळपासूनच साहेबराव आणि सुनीताताई सकाळीच घरून निघाले होते. सुनीताताई आणि साहेबराव त्या दिवशी शेतामध्ये राहिलेलं काम त्यांना करायचं होतं आणि त्या ठिकाणी ते गेले होते. शेतामध्ये एकतर आधीच थोडासा पाऊस झाल्यामुळे चिखल होता. हिरवेगार अंकुर काही गवतांचे डोकावू लागले होते आणि त्यांनी सर्जा आणि राजा यांना गाडीला जुंपून ते तिथपर्यंत गेले होते. शेताच्या कोपऱ्यामध्ये ते एकदा गेले. त्यांनी गाडी सोडली आणि शेताच्या कोपऱ्यात सर्जा आणि राजाला त्यांनी मोकळं सोडून दिलं होतं. ते शांतपणे गवतात सरत होते. अधूनमधून मालकाकडे एक प्रेमळ कटाक्ष टाकायचे, जणू सांगायचे, मालक तुम्ही काळजी करू नका, आम्ही इथेच आहोत. दुपारपर्यंत काम छान चाललं होतं. पण दुपारनंतर अचानकच निसर्गाने कूच बदलली. वातावरणात एक गूढ शांतता पसरली. बघता बघता दूरवरून काळे कुट्ट ढग जमा झाले. वेगानं वारा वाहू लागला. शेजारील शेतातले कामकरी शेतकरी जे होते ते गुरेढोरे घेऊन आपल्या घराच्या दिशेने निघाले. आता अर्थातच यांचं शेत हे घरापासून खूप लांब होतं. बाकीच्या शेतकऱ्यांची घरं जवळ होती, त्यामुळे ते गुरंढोरं घेऊन घाईघाईने निघून गेले. सुनीताताई म्हणाले, अहो पाऊस येईल असं दिसतंय, चला आपणही घरी निघूया. पण साहेबराव म्हणाले, सुनीता थोडंसं काम बाकी आहे, हे उरकून घेऊ आणि मग निघू. आणि त्यांनी काम सुरूच ठेवलं. पण निसर्गाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. आकाश इतकं दाटून आलं की भर दुपारी रात्रीसारखा अंधार पडला. विजांचा कडकडाट इतका भयानक होता की काळजाचा थरका पुडत होता. मोठे थेंब कोसळू लागले. वादळानं रौद्ररूप धारण केलं. साहेबरावांनी आता त्यांना देखील थोडीफार भीती वाटू लागली होती. त्यांनी मनातल्या मनात पांडुरंगाचं नामस्मरण केलं. पण त्या क्षणी आकाशातून एक असा कानठळ्या बसणारा आवाज आला, ज्याने एका सेकंदात संपूर्ण सृष्टी पांढरी केली. हो, त्याचं नव्हतं झालं. कड कड एक प्रचंड डोळे दिपवून टाकणारी वीज साहेबराव आणि सुनीताताई जिथे उभे होते त्यांच्या अगदी जवळ येऊन कोसळली. विजेचा तो भयानक झटका, त्याचा आघात इतका जबरदस्त होता की साहेबराव थेट हवेत उडून चिखलात कोसळले. सुनीताताईंनी किंचाळण्याचा प्रयत्न केला, पण त्याही काही फुटावर जाऊन पडल्या. विजेच्या दाहानं दोघांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. दोघंही जागेच निश्चित बेशुद्ध पडले. त्या निर्जन वादळी शेतात आता मदतीतून धावून यायला लांबपर्यंत कोणी माणूस नव्हता. शेजारच्या शेतातली लोक पळून गेले होते.
आसपासची लोकही कुणी तिथे नव्हते. आसपास जी घरं होती साधारण 1-2 किलोमीटर अंतरावर, तर त्यांनी दरवाजे खिडक्या बंद करून घेतल्या होत्या. पाऊस आता मुसळधार कोसळत होता. पाण्याचे लोंडेच्या लोंडे व्हायला लागले होते. अक्षरशः साहेबराव आता चिखलामध्ये कसे तरी निश्चित पडले होते. अखेर त्यांना शुद्ध आली. त्यांनी आजूबाजूला पाहिलं तर त्यांच्या बाजूला सर्जा आणि राजा हे त्या ठिकाणी उभे होते. त्यांनी हे दृश्य पाहिलं. त्या मुक्या जनावरांना देखील त्याची तीव्रता लक्षात आली होती. ती जनावरं देखील ते पाहून काही क्षण जागेवरच थिजले होते. त्यांच्या अंगाचा थरकाप उडत होता. पण जेव्हा त्या बैलांनी पाहिलं की आपले अन्नदाते, आपले मालक, आपले आईबाप जमिनीवर पडले आहेत, त्यांची काही हालचाल होत नाही, तेव्हा त्या मुक्या जीवांचं कालीज विवळलं. राजा हा स्वभावाने अत्यंत चपळ आणि धाडसा होता. तो धावत धावत साहेबरावांजवळ आला. त्याने आपल्या नाकानं साहेबरावांच्या चेहऱ्याला ढकलण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या अंगावर आपलं डोकं घासलं, पण साहेबरावाकडून काहीच प्रतिसाद आला नाही. राजाने डोळ्यात पाणी आणून आकाश फाटेल असा अर्थ हंबरडा फोडायला सुरुवात केली. त्याचा तो आवाज ऐकून सर्जा देखील धावून आला. अक्षरशः एका आपल्या धनाच्या जीवाची पर्वा त्यांना होत होती. ते दोन मुके जीव आपल्या बेशुद्ध मालकाभोवती वेड्यासारखे फिरत होते. पाऊस वाढत होता. साहेबरावांचं अगदी त्या ठिकाणी श्वास हळूहळू थांबू लागला होता. आता त्यांना फक्त एकच गोष्ट वाचू शकत होती, ती म्हणजे एक अकल्पनीय चमत्कार. कल्पना करा, एका शेतात 2 नवरा बायको शेतकरी पडलेले आहेत आणि त्यांच्या शेजारी फक्त बैलच उभे आहेत. काहीच होऊ शकत नव्हतं. मुसळधार पावसाच्या थंडगार पाण्याच्या सततचा मारा साहेबरावांवर हळूहळू होत होता. अतिशय कष्टानं त्यांना शुद्ध आली. त्यांचे डोळे उघडायला खूप त्रास होत होता. संपूर्ण शरीर विजेच्या धक्क्यानं ठणकत होतं. त्यांनी कशाबशा नजरेने इकडे तिकडे पाहिलं. समोर त्यांची पत्नी सुनीताताई चिखलात बेशुद्ध पडलेली दिसली. साहेबरावांच्या काळजाचा ठोका चुकला. ते उठण्याचा प्रयत्न करत होते, पण पाय साथ देत नव्हते. शरीरात ताकदच उरली नव्हती. तरी केवळ आपल्या पत्नीला वाचवण्यासाठी ते चिखलातून चक्कर रांगत घसरत तिच्यापर्यंत पोहोचले. त्यांनी स्वतःच्या जखमांची पर्वा नाही केली. संपूर्ण ताकद एकवटून सुनीताताईंना ओढत कसं बसं बैलगाडीजवळ आणलं. गाडीच्या आत झोपवलं. पण खरी परीक्षा आता सुरू होणार होती. बैलगाडी तर होती, पण तिला बैल जोडलेले नव्हते. सामान्यतः बैलगाडीला बैल जोडण्यासाठी एका धडधाकट माणसाची गरज असती, जो बैलांच्या मानेवर जड लाकडी जूड ठेवतो. म्हणजे जे साधारणपणे कुठल्याही बैलगाडीला एक आडवं लाकूड बांधलेलं असतं, जे 2 बैलांच्या खांद्यावर जातं, ज्याला जू किंवा झोपणी म्हटलं जातं. तर ते तिथे उचलण्यासाठी कुणीच नव्हतं आणि बैल तर ते स्वतः उचलू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट, बैलांना कासरा धरलेला असतो. तो कासरा म्हणजे एका प्रकारची स्टेअरिंग असते. तो कासरा कोण धरणार? कारण की साहेबराव स्वतः उभा राहू शकत नव्हते. त्यांचे हात थरथरत होते. डोळ्यासमोर अंधार येत होता. आसपास माणूस नव्हता. साहेब हातात झाले. त्यांनी पांडुरंगाची त्या ठिकाणी भागणूक सुरू केली. साहेबरावांची ती हाक ऐकून राजा बैल शांतपणे गाडी समोर आला. त्याने साहेबरावांकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात कमालीची जिद्द आणि माया होती. राजाने क्षणाचाही विलंब न लावता आपले पुढचे दोन्ही पाय दुमडले. तो गुडघ्यावरून चिखलात खाली वाकला. होय, एका बैलानं स्वतःहून आपली मान खाली झुकवली. साहेबराव अवाक झाले. जणू त्या मुक्या प्राण्याला सगळी परिस्थिती समजली होती. आपला मालक आता आज जू मानेवर ठेवू शकत नाही. राजाला पाहून उभा असलेला सर्जा देखील पुढे आला. त्याने मान वाकवली. साहेबरावांनी रडत रडत उरली सुरवी ताकद हाताच्या बोटात एकवटली. ते जड लाकूड जू बैलांच्या खांद्यावर सरकवलं. ना गळ्यात झोपणी नीट बांधलेली, ना साहेबरावांच्या हातात कासरा होता. तरी त्या दोन्ही बैलांनी मान वर केली. जू आपल्या खांद्यावर पेलले. कोणी दिशा दाखवणारा चालक नसताना, कासरा हातात नसताना त्या 2 बैलांनी स्वतःहून बैलगाडी घराच्या दिशेने ओढण्यास सुरुवात केली. रस्ता अत्यंत भयंकर चिखल होता. रात्रीच्या त्या भयंकर अंधारात, मुसळधार पावसात गावाच्या विशीवर लोकांना बैलगाडीच्या चाकाचा खुराचा आवाज आला. एवढ्या रात्री कोण येतंय म्हणून गावकरी कंदील धरून गेले. बॅटऱ्यात गेले तर पाहिलं तर गाडीत ना कासरा होता, ना हाकणार होता. गाडीच्या पाठीमागे साहेबराव आणि सुनेताताई अगदी विचित्र परिस्थितीत होत्या. बैलांनी थेट साहेबरावांच्या घरात अंगणात गाडी उभी केली आणि तिथूनच त्यांच्या मुलाने त्या ठिकाणी त्यांना तिथून दवाखान्यात नेलं. डॉक्टरांकडे पोहोचताच डॉक्टर म्हणाले, अजून 10 मिनिटं जरी उशीर झाला असता तरी या दोघांना वाचवता आलं नसतं. ही घटना ऐकून संपूर्ण गावातले लोक दुसऱ्या दिवशी सर्जा आणि राजाला पाहायला घरासमोर जमले. काहींनी याला अंधश्रद्धा म्हटलं, तर काहींनी देवाचा चमत्कार म्हटलं. पण साहेबरावांनी जेव्हा ही कथा स्वतःच्या तोंडाने सांगितली तेव्हा लोकांचा विश्वास बसला. खरंच मुक्या प्राण्याचं प्रेम, स्वामीनिष्ठा आणि भगवंतावरची श्रद्धा हे जर असेल तर अशक्यही शक्य होऊ शकतं. सध्या ही घटना सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हे 2 बैल नव्हते तर ते साक्षातच पांडुरंगाचाच अवतार होते, अशी चर्चा आता सुरू झाली. तर तुमचं या घटनेवर मत काय आहे नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.